अवस्था झाली माझी. फुकट प्रेम करणं म्हणजे पाप असतं का रे? तुझ्यावर प्रेम केलं याची शिक्षा मिळते मला. आय एम सो सॉरी अंजली. हे सगळं ना माझ्यामुळे घडतंय. तू मला सांगत होतीस की इतक्यात घरी सांगू नको, तरी मी एक्साइटमेंट मध्ये येऊन सगळं सांगून बसलो. आय एम रिअली सॉरी अंजली. तू स्वतःला दोष देऊ नकोस. तू कधीही घरी सांगितलं असतंस ना, तिथे घडायचं होतं ते तसंच घडणार होतं रे. बहिणी या थराला जाईल असं कधी वाटलं नव्हतं. यार तिला मी जवळची मैत्रीण समजत होतो. ती मी आले ना तुझ्या आयुष्यात, कारण मी जर तुझ्या आयुष्यात नसते आले ना, तर अजूनही तुला ती चांगलीच वाटली असती. पण आता तिच्या हातून सत्ता जाणार म्हणून सहन नसेल झालं तिला. एक मिनिट, म्हणजे अरे किती मोहळा आहेस तू. म्हणजे तुझ्याशी लग्न झाल्यानंतर मी पण जहागीरदार होईल ना. मग सई एकटे जहागीरदारांची सून नाही उरणार. सगळं राज्य तिच्या हातातून जाणार. या सिंगल थॉटने मॅड झाली असणार रे ती. म्हणून तो सगळा राग तिने माझ्यावर काढला घरी येऊन. तिने आपल्याला कधी एकत्र येऊच दिलं नाही तर मला खूप भीती वाटते. खरंच खूप भीती वाटते. भीती तर मलाही वाटतेय देवांश, पण अजूनही आपल्या हातातून वेळ गेलेली नाहीये. मी जे काही वागतोय ना ते फक्त गैरसमज झाल्यामुळे वागतोय. कारण अंजलीने त्याच्या मनात खूप काही चुकीच्या गोष्टी भरल्या. माझ्या बाबतीतही किती खोटं नाटं सांगितलंय. आणि देवांश, आपण त्याला प्रेमाने समजावून सांगूयात. तो नक्की आपला ऐके. आता घरच्यांना समजून काय उपयोग होईल असं मला वाटत नाही. त्यांना आपलं म्हणणं ऐकूनच घ्यायचं नाहीये. आय डोंट थिंक ते आपल्या लग्नाला रेडी होतील. आता आपल्यालाच आपल्या प्रेमासाठी स्टँड घ्यावा लागणार आहे. पण सई, वहिनीला काय वाटतं काय नाही ना यांनी मला काही फरक पडत नाही. तिला जेवढा विरोध करायचा आहे ना तेवढा करू दे. अंजली, आता आपण लग्न करायचं म्हणजे करायचंच. सई, पण तो मी डायरेक्ट लग्न करायचं म्हणतोय अंजलीशी. डायरेक्ट लग्न, सिरियसली. आपण त्याला इतकं समजवण्याचा प्रयत्न करतो, पण कान बंद करून बसलाय ना तो. हे सगळं सोडा, आपण जे काही समजवतोय ते सगळं बाजूला ठेवा. त्याला त्याची अक्कल नाहीये. त्याला माहिती नाही अंजलीने काय काय केलं आपल्या बरोबर. स्टील असं कसा विचार करू शकतो तो. देवांश, तुमचं सगळं बरोबर आहे, पण ओमी खूप भोळा आहे. त्यामुळे त्याने अंजलीवर विश्वास ठेवला ना. अरे पण हे बघा, खूप सिंपल आहे. अंजली त्याच्या जवळची आहे की आपण त्याच्या जास्त जवळचे होत ना. आपण त्याची लाईफ वाचवण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला काहीच का कळत नाहीये. लहान आहे का तो? देवांश, आपलंही चुकलंच आहे ना. आपण सगळे त्याच्यावर एकदम चिडलो म्हणून तो रागवला. ओमी खूप भोळा आहे देवांश, आणि तेवढा समजदार सुद्धा आहे. आपण जर त्याला व्यवस्थित पद्धतीने समजवलं ना तर तो नक्की समजून घेईल. त्याला आपण प्रेमाने समजूयात, ऐकेल तो. आपण लगेच असे होप नको सोडायला प्लीज. माझे सगळे होप संपलेत रे. सई खरी कशी आहे ना, तुलाही अजून पूर्णपणे नाही कळले ओंकार. आपण किती स्टँड घेतला ना तरी ती बरोबर तिला हवं तेच करून घेणार. खूप स्मार्ट आहे रे ती. तिला बरोबर कळतं कोणाला कसं मॅनिप्युलेट करायचं. आणि समोरच्या व्यक्तीला समजत पण नाही की कधी ते तिच्या बाजूने बोलायला लागतात. देवांश तर ऑलरेडी प्रेमात आहेत तिच्या. रिया हेट्स मी. जानकी काकूंना तर आपलं रिलेशन अग्रेडच नाहीये. एवढे सगळे लोक तिच्या बाजूने आहेत म्हटल्यावर तुला पण तिच्या बाजूने करण्याचा प्रयत्न करणार ओंकार. ओंकार, मला माहितीये ना, मला माहितीये ती कशी. तिला बरोबर जमतं रे हे. ती बरोबर प्रेमाने बोलून विश्वासात घेऊन तुझ्या जवळ येणार आणि
कदाचित तुलाही तिच्यावर विश्वास बसायला लागेल. ओंकार, आय डोंट थिंक की माझी ही लव्ह स्टोरी कधी पूर्ण होईल. सई, ती कधी पूर्णच नाही होऊ देणार आहे. मला माहितीये ना, ती मला जहागीरदारांची सून सोड, ती मला साधं तुमच्या घरात उभंही नाही राहू देणार. मी लहानपणापासून तिचं मॅनिप्युलेशन बघते. मला नाही माहित तिच्यासोबत कसं डील करायचं, काय करायचं. तू प्लीज काहीतरी कर. हो अंजली, अगं हो अंजली, please. मला नाही होते. अंजली अंजली अंजली, तू येते बस, ये. असं काही होणार नाही अंजली. आय प्रॉमिस यू. बहिणीने कितीही आणि काहीही सांगितलं ना तरी मी तिच्या म्हणण्यात अजिबात येणार नाही. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? आहे ना? बस तर मग आत्ता आपलं लग्न होणार. तू आमच्याच घरची सून होणार आणि तुला सुद्धा तेवढाच मान मिळणार. खरंच खरंच उभी असं होईल? हो, आणि मी असताना तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाहीये. मी फक्त तुझ्यासाठी घरच्यांशीच काय अख्ख्या जगाशी भांडायला रेडी आहे. पण मी तुला कधीच कधीच एकटं नाही सोडणार. आय लव्ह यू अंजली. का? सई, आता तू रेडी राहा. अंजलीने टाकलेला हा बॉम्ब आता तुझ्या घरात उद्रेक करणार आहे. मी होप सोडत नाहीये सई, पण उमी आपलं काय ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. कसं समजवायचं त्याला? आणि तो काय लहान मुलगा नाहीये असं त्याला खुर्चीत बसवलं आणि सांगितलं आणि त्याला कळलं. त्याला समजवण्याकरता तो थांबला पण पाहिजे ना तिथे. देवांश, एक आयडिया आहे माझ्याकडे. म्हणजे ते असं म्हणतात ना की माणसाच्या मनापर्यंत जर पोहोचायचं असेल तर आधी त्याच्या पोटाला खुश करावं लागतं. म्हणजे ओमी नाराज आहे की नाही आता, मग आधी आपण त्याला शांत करूया. एकदा का तो शांत झाला की आपण त्याला समजावून सांगूया. मी काम करते, आज त्याच्या सगळ्या आवडीचा स्वयंपाक बनवते. तुम्ही सुद्धा ते त्याचं आवडीचं ते पेरूचं आईस्क्रीम ना घेऊन या. यू शुअर हे वर्क करेल?